सीट भेटली मंडळी. आपला टोटल प्रवास हजरत निजामुद्दीन पासून ते कल्याण पर्यंत टोटल. अजा भागो भागो. वंदे भारतसाठी गाडी थांबवली होती बाई. भयानक क्रॉसिंग होत आहेत, भयानक. ती पहिली गेली वंदे भारत, दुसरी गेली शताब्दी, तिसरी आली राजधानी. ट्रेन मध्ये अशा वस्तू भेटतात, समोसे, पोहे. ही आली आपल्या महाराष्ट्राची किंग सियार राजधानी. सो हे बघा, हे मागवलं झोमॅटो मधून जेवण. सोपं आहे का जर्नलमध्ये ट्रॅव्हल करणं सांगा मंडळी. जर तुम्हाला जिवंतपणे एकदा नरकाचा अनुभव करायचा आहे ना, आलो महाराष्ट्रामध्ये मंडळी. पहिलं रेल्वे स्टेशन भुसावळ. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारताची राजधानी दिल्ली, हजरत निजामुद्दीनवरून चाललो आहे घरी मुंबईला जर्नल कोचमधून. तुम्ही बोलता ना ट्रिप मारतो, चला दाखवतो आज कसं असं. तिकीट कन्फर्म नाही झाली तर मला घरी कसं जावं लागतंय. तुमच्यासाठी एक जर्नी हजरत निजामुद्दीनवरून कल्याण करता. तुम्हाला दाखवतो जर्नलसाठी लोक कसे घुसतात. बाई जर्नलची लाईफ लाईक कठीण असते. आप खोलोगे. बॅग ठेवली इकडे मी आणि आजची आपली बेसिंग हीच. इकडे आता आपल्याला दातेन घासतो आणि फ्रेश होतो. 6 वर लागते गाडी. मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, जी मी केरलाला गेलो होतो ह्याच ट्रेनने, जी दिल्लीवरून निघते. मंडळी सकाळचे वाजलेत 5:08 आणि आता गाडी लावण्यात येत आहे दिल्लीला, हजरत निजामुद्दीनला. गाडी नंबर आहे 12,718. ही ट्रेन दररोज चालते दिल्लीवरून एर्नाकुलमला, म्हणजेच आपल्या केरलाला. मी ऑलरेडी मुंबई ते केरलाची ट्रिप केलेली आहे, सो ती व्हिडिओ मी लावतो, ती पण तुम्ही बघून घ्या. आणि आता जर्नलनी प्रवास होतो आहे. ठीक 30 मिनटापूर्वी ट्रेन लावण्यात येत आहे, तर बघूया सीट मिळते का. आणि इथून असा प्रवास. गर्दी बघा तुम्ही, सकाळचे 5:30 वाजून 35 मिनटाला ट्रेन निघते इथून. ओके, सो मी बघतो सीट आणि भेटतो तुम्हाला. ट्रेन चालली आहे बघा. ट्रेनमध्ये पेंट्री कार पण आहे, पण ओव्हर चार्जेस होतील. सीट भेटली मंडळी. सरत पहिले घुसलो, भेटली सीट. सिस्टम भेटली बाई कशी तरी. अरे इथे हे लोक इकडे. सो लाईट पण लागली आहे आणि अशी काय आपत्कालीन खिडकी, आपली जर्नलमधली आवडती खिडकी घेतली आहे मी. आणि आता बघूया पुढे कोणते स्टेशन कव्हर करेल. आणि सध्या तरी, आणि बघा असा काही जर्नलचा कोच आता सध्या तरी एवढा खाली आहे. मग बाकी पुढे बघूया काय कसं. रात्रीचं झोपायचं नियोजन, चादर वगैरे आहे आपल्याकडे, इथून लाईट टाकून झोपून जायचं जर वेळ पडली तर, आणि जर गाडी खाली असली तर. हर हर महादेव. भेटूया डिपार्चरला, जे की अजून 20 मिनटं पडलेत. जर्नलच्या कोचमध्ये आपल्याला काय पाहायला भेटते, एक हँगर आणि वरती चार्जिंगचा प्लग एकच आणि पंख्याचं बटन बस. आणि त्या साईडला 3 प्लग भेटतात मोबाईल चार्जिंगसाठी आणि बटन जे त्या साईडचे. आणि बाकी टॉयलेट वगैरे कॉमन, एक तिकडे एक इकडे, बस एवढंच काही आहे. आता खाली आहे, हळूहळू ही ट्रेन निघेल. इकडून दिल्लीपासून मथुरा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मग आपलं महाराष्ट्रानंतर कर्नाटकानंतर मग केरला. सो असा काही प्रवास असेल. आपला टोटल प्रवास हजरत निजामुद्दीनपासून ते कल्याणपर्यंत टोटल 23 तासाचा प्रवास आहे आपला. टोटल 23 तासाचा, जो की कल्याणपर्यंत आहे. फायनली ट्रेन निघली आहे साधारणतः 10 मिनिटाच्या उशिराने. आणि आपली ट्रेन क्रॉस करत आहे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. 10 मिनिटाचा उशीर, 5:45ला निघाली. आणि समोर आहे केसर बँगलोर हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. चला, एकदम शेवटचा डब्बा असल्यामुळे जे ट्रेनचे कर्व्स येणार आहेत ते एकदम सुंदर पाहायला भेटतील. आणि हे हजरत निजामुद्दीन, सकाळची वेळ. मला सीट अशी भेटली आहे ना, इकडून क्रॉसिंग होतील आणि तुम्हाला संपूर्ण क्रॉसिंग दाखवतो जेवढ्या पॉसिबल आहेत तेवढ्या. आता ही आली दुसरी क्रॉसिंग, जी की रफ्तारमध्ये लावला, एकदम फास्ट.
दिल्लीनंतर गाडीचा पहिला हॉल्ट आला आहे फरीदाबाद, जो की 6:05 येतो आणि इकडे 2 मिनिटाचा हॉल्ट आहे गाडीचा. आणि बघा जनरलसाठी लोक पळतात. आणि याचा पुढचा हॉल्ट आहे मथुरा, ते जनरलसाठी लोक असे पळतात. आजा 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 भागो भागो. वंदे भारतसाठी गाडी थांबवली होती बाई. वंदे भारतला पहिले पुढे पाठवले गेले. थांबली होती अमृत भारतसाठी. अमृत भारतचं इंजिन लावून गाडी पळवत आहे. जनशताब्दी आहे, तिला अमृत भारतचं इंजिन लावलंय भाई साहब. न्यू दिल्ली जनशताब्दी. भयानक क्रॉसिंग होत आहेत, भयानक. भाई ट्रेन फक्त क्रॉसिंग साठी थांबवल्यात का मला कळत नाहीये. नुसतं क्रॉसिंग होत आहेत, नुसतं क्रॉसिंग. राजधानी आता तिसरी क्रॉसिंग होती. पहिली गेली वंदे भारत, दुसरी गेली शताब्दी, तिसरी आली राजधानी एर्नाकुलम. भाई साहब फ्लॅट 130. हो जबरदस्त मॉल आत्ता जाईल. परत साईडला ठेवले गाडीला आणि होते क्रॉसिंग दाखवत. दुरंतो एक्सप्रेस कोटा राजस्थान, फुल्ली एसी ट्रेन. भाई या गाडींचं पूर्ण सर्वस्व आहे. राजधानी झाली, दुरंतो झाली, वंदे भारत झाली. चाय घेतली 10 रुपयाची पहिली. गाडीत पेंट्री कार आहे, त्याला पाण्यासाठी तर मी कंप्लेंट टाकणार आहे, सोडणार तर नाही आहे मी. आणि जर्नलमध्ये पण आपण कंप्लेंट टाकू शकता. तसं मी किन्नौरी टोपी घातली आहे हिमाचलची. म्हटलं हे घालून थोडंसं ब्लॉगिंग करूया. पुढचं रेल्वे स्टेशन आपलं मथुरा आहे, पण गाडी एवढी लेट झाली, नुसतं क्रॉसिंगवर क्रॉसिंग. आतापर्यंत 4 गाड्या पुढे सोडल्या. सो बघूया, जाऊया आता, काय करू शकतो. आनंद घेत घेत. पानसट चाय ना, एवढा खराब चाय हा, नुसता पाणी. सो आलो आहोत श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरामध्ये. गाडी लेट झाली आहे साधारणतः 40 मिनटं. आणि हे मथुराचं जंक्शन रेल्वे स्टेशन त्या साईडला आलं आहे. सो बघू मला जायला भेटते का. चला. 7:40 टाईम आहे इकडे येण्याचा आणि 5 मिनटाचा हॉल्ट आहे. आणि त्याच्यानंतर 7:45 इकडून निघते पुढे, जो की पुढचा 3rd स्टॉप येणार आहे तो आहे आग्रा कॅन्ट येणार आहे पुढचा मथुरानंतर. सो ते आता थोडंसं विश्रांती करतो भाऊ. मी लवकर उठलो होतो.
जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत आता बघू इथं किती भरती ट्रेन. सध्या तरी खाली आहे. आणि हे मथुराचं जंक्शन. गाडी अशी खाली आहे. आता बघू गाडी भरते का. त्या साईडला सगळे झोपत आहेत आणि निवांत आपण पण बसूया थोड्या वेळ. गर्दी बघा मथुरावर. राधे राधे हरे कृष्णा. ट्रेनमध्ये अशा वस्तू भेटतात, समोसे पोहे. काही घेण्या अगोदर थोडं बघून घेत जावा, तेलकट वगैरे. ठीक आहे. आणि पब्लिक चढत आहेत. चलो भाई चलो. पब्लिक चढणे स्टार्ट झाली आहे गाडीमध्ये. आपला 5 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून ट्रेन निघाली पुढे आणि बऱ्यापैकी गाडी पॅक झालेली आहे आता. आणि आता पुढचं रेल्वे स्टेशन आहे आग्रा कैंट. इस ट्रेन में पेंट्री का रे फिर IRCTC की पानी बॉटल क्यों नहीं बेचते आप? पानी मिलेगी, दिल्ली में पानी नहीं मिला. ठीक है. अभी मैं कंप्लेंट डाल रहा हूँ ऑनलाइन, पूछता हूँ मेरे को. ही आली आपल्या महाराष्ट्राची किंग CR राजधानी. ट्रेन नंबर 2222 CR राजधानी. प्रवास करायचा जे तुम्ही स्वप्न आहे माझं, एकदा करूया लवकरच. आग्रा कॅन्टला आली आहे ऑन टाईम. चला आपली पण सुटली आता. बघा CR राजधानीची खासियत आहे ना की पुढे पण लोकोमोटिव्ह इंजन असतो आणि मागे सुद्धा असतो. आणि जी फ्लॅट 130+ कल्याण शेडचा लोकोमोटिव्ह आहे आपला हा. आणि आग्रा कॅन्टला आपण आता बाय केलेला आहे. आग्रा कॅन्ट गेला आपला आता. आणि ऊन तोच, टेम्परेचर तेच. हो 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 जबरदस्त. ये देखो शर्ट पे उसके लिखा है नो बिल नो पेमेंट. और ये 20 रुपये का पानी बेच रहे हैं. खतरनाक कववाला आहे ना गाडीचा, तुम्हाला दाखवतो मी. ये देखिए मैंने कंप्लेंट डाली है तभी भी देखिए बेच रहा है लोकल का पानी आपका ही बंदा. देखिए ये देखिए लोकल का ही बेच रहा है 20 रुपये का. अभी ऑन कैमरा ट्रेन, लाइव ट्रेन में सफ़र. आता उतरलोय मंडळी झाशीला. ऑन टाईम गाडी आली आहे. 12 वाजताचा टाईम आहे इकडचा. आणि आपला जर्नल कोच. आणि हवी तशी गरमी ऑन टॉप. हे बघा रस्सा भात बिर्याणी. म्हटलं घेऊ इथून घेऊ पाण्याची बॉटल आता 14 रुपयाला. तो काय विकतच नाही. इकडे 8 मिनिटाचा हॉल्ट आहे. सर्वात मोठा हॉल्ट इकडे आहे. त्याच्यानंतर मग 5-5 मिनिटाचा हॉल्ट आहे पुढेपर्यंत. हे घेतलं आहे 50 रुपयाचा भात. खाऊया थोडंसं. आणि मला कंपनी माझी भेटली एक डोंबिवलीचा मित्र भेटला आहे आपल्याला, वैभव. तो पण आता चालला आहे बाहेर काहीतरी घ्यायला. तो पण ट्रिपलाच गेला होता हिमाचलला सोलो. बस जस्ट थोडंसं खाऊया, बघूया काय कशी चव आहे. आणि पाण्याची बॉटल मी 14 रुपयालाच घेतली बाहेरून. चालायचं किती कंप्लेंट करायचं आहे, करप्शन भरलेले आहेत, काहीच फरक पडत नाही.
काही लोक कामाच्या गोष्टीला बोलतात, भीक मागतात जे लोक आहेत. आणि आजीचं वय बघा, माझ्या हिशोबाने 80 तरी पार असेल आजीचं वय, तरी ट्रेनमध्ये पॉपकॉर्न विकतात. कष्ट करणारा कसा पण करतो आणि मागणारा आता कसाही मागतो. दुपारचे वाजले 3:30 आणि कोच बघा आता भोपाळ येईल. 2-3 स्टेशन सोडलेत आणि गाडी काय अशी भरलेली आपली. निवांत बसलोय, असं वाटतं इकडून कोणीतरी आगीचे गोळे फेकताय चेहऱ्यावरती, एवढं गरम होते बाई. यांनी तर खिडकीच लावून घेतली गरमीने बघा, डायरेक्ट पॅकच. काय करणार, मी पण खिडकीच लावली होती, पण थोडी तर हवा यावी म्हणून. जर्नलमध्ये ना वास पण तेवढंच येतो, करावं लागते. बाथरूममध्ये गेलो नाही, बाथरूमचं तोंडच नाही बघितलं आणि बघायचं पण नाही सध्या तरी. हे बघा मंडळी, कंप्लेंट टाकली होती मी, मला 5 रुपये दिले आणि बाकी पॅसेंजरकडून तो 20-20 रुपयेच घेतोय. आणि ही रेल्वेची बॉटल, ही प्रायव्हेट बॉटल. फरक असतो, फक्त फरक थोडा मॅच्युरिटीचा, थोडा समजून घेण्याचा. जर्नलमध्ये असला तरी पण तुम्ही कंप्लेंट करू शकता UTC नंबरवर. मी भोपाळ आलं होतं ऑन टाईम, मध्य प्रदेशमधला, आणि भोपाळ आता क्रॉस करतोय. गाडी पूर्ण फुल झाली तर मला बाहेर जाता येत नाही आहे. हे भोपाळचं रेल्वे स्टेशन आहे, हे तुम्ही बघताय. आणि काय सांगू तुम्हाला, प्रवास बघा गाडीमध्ये कसा झाला, एकदम पूर्ण टाईट प्रवास झाला. आले इटारसी रेल्वे स्टेशन. इकडे मागवले मी ऑनलाईन फूड जर्नलमध्ये फर्स्ट टाइम. सो दाखवतो, येऊन तर द्या त्याला. सो हे बघा, हे मागवलं झोमॅटोमधून जेवण, जे की तुम्ही जाऊन ट्रेन नंबर सर्च करून मागवू शकता. सो जेवूया. संध्याकाळचे 6 वाजले आणि ट्रेनची हालत अशी झाली, नरकासारखी झाली आहे बाई, नरकासारखी. एवढे घाणेरडे लोक आहेत, काय सांगू शकत. मंडळी, सूर्य मावळला आहे आणि संध्याकाळ झाली आहे, जेवण पण केलं आहे. सो भेटूया पुढच्या रेल्वे स्टेशनला, जे आहे खंडवा. जे तुम्हाला इकडे दिसत असेल, सूर्य मावळतोय खाली, हे बघा. भेटूया. रात्रीचे वाजलेत 9 आणि आपण पोचलो खंडवाला. पुढचं रेल्वे स्टेशन बुऱ्हाणपूर, त्याच्या पुढचं रेल्वे स्टेशन मग आपलं महाराष्ट्र भुसावळ. हा बघतो इकडे IPLची मॅच निवांत. आणि आता काय रात्रीची काय झोप होणार नाही, मी बसलो इथे निवांत आपलं. बघूया 5 मिनटात इथं खाण्यापिण्याच्या वस्तू आणि कॅन्टीन वगैरे.
घेतो काहीतरी, खूप गरम होते सकाळपासून. आत्ता थोडंसं बरं वाटलं. श्रीधी लस्सी घेतली 35 रुपयाला. स्पून नाही, असंच प्यायचं मग श्रीखंडसारखं. मंडळी, जर तुम्हाला जिवंतपणे एकदा नरकाचा अनुभव करायचा आहे ना, तर कमीत कमी 25 ते 30 तास जर्नलच्या कोचमध्ये प्रवास करा. आणि जी ट्रेन मध्य प्रदेश, राजस्थान, UP, उत्तर प्रदेशमधून जाते त्या ट्रेनमधून नक्कीच करा. काय हालत आहे डब्याची तुम्हाला नाही सांगू शकत मंडळी, अजिबात नाही सांगू शकत. घाणे ट्रेन तर हद्दीच्या बाहेर आहेत. पण काय करणार, मला भरपूर जण मेसेज करतात, ट्रिप करतो, फिरायला जातो, आम्ही नाही जाऊ शकत, स्लीपरमध्ये आम्ही एवढे दिवस कसे काय काढू शकतो. तर असं असतं मंडळी, जावं ते जावंच लागतं. सो आपल्यावर आहे, आपल्याला जायचं असेल तर ट्रॅव्हल बजेटमध्ये करायचं असेल तर हेच ऑप्शन आहे, बाकी काहीच ऑप्शन नाही विषय. हे असे आहेत जे थुकणार आहे, पान खाऊन खाऊन नुसतं असं घाण. म्हणजे अर्धी तर ट्रेन असल्या लोकांमुळेच खराब आहे की जे पान खाऊन खाऊन असे थुकतात ना, नुसतं तोंडामध्ये गुटखा असतं बघा. आता आपण म्हणजे सगळे इन्क्लुडिंग हा नाही, तिची बेसिंग आहे ना, ती बेसिंग पण पूर्ण भरले, गुटक्याने भरले, सगळे अख्खे गुटक्याने बेसिंग भरले. एवढं घाण वाटतं ना, तरी ह्या लोकांना फरक नाही पडत. मंडळी, बुऱ्हाणपूर रेल्वे स्टेशन सोडले आपण. सोपं आहे का जर्नलमध्ये ट्रॅव्हल करणं सांगा? जमतं का तुम्हाला असं काय प्रवास करणं? सर्व गोष्टीचा अनुभव असतो, सर्व गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो. साधारणतः 18 तास होत आले. सकाळी बसलो होतो, मागून पुढून सगळीकडे बॅग, कुठेच जागा नाही, कुठेच सगळे काय निवांत आपला, सगळीकडे पॅक एकदम. शुभरात्र. आलो महाराष्ट्रामध्ये मंडळी. पहिलं रेल्वे स्टेशन भुसावळ. रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आपण पोचलो आहोत भुसावळमध्ये ऑन टाईम. दहा मिनटं पडलेत अजून, सगळे निवांत झोपले. रात्रीचे 1:15 झालेत आणि सर्वजण जर्नलमध्ये झोपलेत. तर हालत खराब झाली. लाईफ काय असते जर्नलमध्ये जी, खरंच म्हणजे आता कुठे जाऊन माझे 26 तास पूर्ण होतील या प्रवासाचे. आणि परिस्थितीवर पण डिपेंड असते. आणि जर्नलचा प्रवास असतो आणि मी नेहमी करतो ज्या वेळेस गरज पडते मला. आणि हालत डाऊन होते. आता तुम्ही बघताय, झोप नाही, काय नाही, बसून आहे तसं. सो बस अजून 3-1 तासाने येईल कल्याण, मग तेव्हा भेटतो. झोप तर काय लागत नाही आहे आणि बाकीच्या तर गोष्टी भरपूर आहेत. काय नमस्कार मंडळी, सुप्रभात, हर हर महादेव. सो पोचलो आहे आता अंबिवलीमध्ये आणि सकाळी पोचलो होतो आपण महाराष्ट्राच्या पहिल्या रेल्वे स्टेशनला, जे आहे भुसावळनंतर आहे मनमाड आणि मनमाड नंतर आहे नाशिक नंतर आहे कल्याण. सो त्याच्यानंतर ही गाडी जाते कोकणामध्ये आणि ही आपली लोकल. जर कोणाला गोव्याला जायचं आहे तर गोव्याला पण ही गाडी जाते. रेल्वे स्टेशनला उतरू शकता, ती खूप भारी आहे. सो भेटू कल्याणमध्ये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. तुम्हाला मेन मुद्दे सर बोलायचं राहूनच गेलं. तिकीट, तर तिकीट आहे हजरत निजामुद्दीनपासून ते कल्याणपर्यंत 420 रुपये. सो हे तिकीट होतं, माझ्या लक्षातच नव्हतं तुम्हाला दाखवायला. सो 420 रुपयाचं तिकीट लागते प्रॉपर. तर चला मंडळी, फायनली वेळ आली आहे ह्या डब्यातून बाहेर निघण्याची. सकाळचे 6 वाजले. 1.5 तासानंतर गाडी आली आहे आपल्या स्टेशनला. सो चला भाई, गाडी जाणार आहे कोकणामध्ये आता. गोवा, कोकण, कर्नाटक, मग जाईल केरळला. सो आलं माझं घर कल्याण. थांबा रे बाबा, नो थांबा, गडबडी खाली नाही हो, भरली गाडी कसली खाली बनते गाडी आमची. हे बघा लोकल. आणि हा माझा मित्र, तो नवीन झाला आहे, आता कायम राहील मरेपर्यंत. तो आता हा चालला आहे घरी. हा आहे डोंबिवलीला राहतो, मी उल्हासला. तो ब्लॉग इकडेच संपवतो. कशी होती तरी केसा? बहुत खराब.
तेच करावंच होणार, करणार काय अजून, तेव्हा हालत खराब होती. तो चला ब्लॉगला इकडे एंड करतो. भेटतो पुढच्या एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत बनवून राहा, आनंदी राहा, हसत राहा, इतरांना मदत करा. टाटा बाय बाय, हर हर महादेव.